नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आली होती मी माझ्या आजीच्या घरी आल्याला मी आधी अंड्याची आमटी खाल्ली, चपाती आणि इथे माझ्या मामाचा मुलगा बैलांचा जुना रंग काढत होता शिंगांचा, कारण की बैल पोळा होता. आणि इथे माझ्या मामाची मुलगी मस्तपैकी बैलांना नाचत होते तिचे छोटे हात घेऊन. आणि इथे आम्ही सगळेजण असं मस्तपैकी बैलांना रंग देत होतो आणि आम्ही अशा प्रकारे रंग दिला होता. ऑफकोर्स आम्ही ख्रिश्चन आहे, तर मग क्रॉस काढला होता त्यांच्या कपाळावरती. आणि इथे हा मामाचा मुलगा अजून एक, आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी रंग केला होता. आणि मग त्याच्यानंतर रांगोळी वगैरे असं काढून घेतलं होतं आम्ही. छोटीशी काढली होती सिंपल, आणि आमचे हात खूप जास्त घाण झाले होते. आणि मग तुम्ही बघू शकता मस्तपैकी बैलांना रंग दिला आहे. हा जो बैलांचा रंग तो खालच्या घरचा होता, मामांच्या घरचा. आणि वरती आल्यावरती बघते तर आमची मणिमाव मस्तपैकी झोपली आहे पसरून. आणि माझ्या मामाची मुलगी या साईडला अभ्यास करत होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही लोकांनी आमच्याकडे दुसरं म्हणजे आमचे 2 घरे वर खाली, तर वरच्या घरी आम्ही ही वेगळी रांगोळी काढली होती. आणि ती रांगोळीचा रंगविंग पण खूप सुंदर दिला होता आम्ही. आणि मग इथे आम्ही बैलांच्या शिंगाला रंग लावत होतो. ते सगळं झाल्यावरती आम्ही चिमटीमध्ये मी रंग द्यायला सुरुवात केला होता. बैल हे दोन्ही पण वरचे बैल मारके आहेत. मामाच्या मुलाने पकडून ठेवलं होतं आणि आम्ही कसं त्यांना रंग लावत होतो, कारण की ते खूप त्रास देत होते, हालत विलत होते आम्हाला. आणि माझी असं मस्तपैकी फूल काढून घेतलं, मग त्याचे वेली काढत होते. आणि आम्ही ऑर्गॅनिक कलर्स यूज करत होतो, म्हणजे कोणालाच काय त्रास हांबीम काय नको. इथे महिला मंडळांचे गप्पा आणि जेवण वगैरे, पुरणपोळी, भजी, कुरड्या वगैरे सगळं चालू होतं. आणि इथे मशांना पण आम्ही रंगविंग लावत होतो. तर मग इथे पण माझ्या मामाची मुलगी तिने मस्तपैकी शिंगांना रंग देत होती, तिची हाताचे ठसे उमटवत होती. आणि मग मस्तपैकी असं सगळं तिचं एन्जॉयमेंट चालू होतं. फायनली मग रंगतून झाला होता. आम्ही एकदम ऑर्गॅनिक कलर्स यूज करतो. इथे हा खूप मार्क होता म्हणून याला तर मी हात नाही लावला. ह्याला मी रंगबिंग मस्तपैकी दिला होता आणि चांगले वाटत होता तो. आणि मग त्याच्यानंतर थोडेसे पोजेस दिले. आणि मग बैलांचं जे काय असतं ते घालायचं वगैरे, शिंगांना लावायचं, बरेच काय नावे मला माहिती पण नाही त्यातले नावं. आणि इथं आम्ही ख्रिश्चन आहेत म्हणून पुन्हा एकदा प्रेयर वगैरे आम्ही सगळे करत होतो. मग प्रेयर करता मस्त छोटासा व्हिडिओ काढून घेतला गपचूपमध्ये. आणि माझ्या मामाचं मुलगा मध्ये उभं होतं, कारण की बैलं मारतात, ते मारत नाही तसे पण धावून येतात. आणि ते प्रेयर वगैरे चालू होती आमची. तुम्ही पोळा कसा साजरी करता आणि तुमच्या बैलांचे नाव कमेंटमध्ये सांगा. मग प्रेयर वगैरे सगळं झाल्यावरती मग आम्ही लोकांनी त्यांचे पाय वगैरे धुतले. परंपरा गावाकडचे ते आजी आणि माझी मामी आहे, त्या दोघीजणी करत होत्या. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मामीने बैलांना पुरणपोळी चारली. आणि पुरणपोळीसोबत कुरडई वगैरे ते बरंच काय होतं, ते सगळं म्हणजे असं भरवतात वगैरे. मला तर फारसं काय माहिती नाही, तुमच्याकडे कसं तुम्ही सेलिब्रेट करता बैलपोळा वगैरे, ते नक्की मला कमेंट वगैरे करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या बैलांना कसं सजवलं होतं, कोणता रंग दिला होता, काय लावलं होतं, काय घातलं होतं ते पण सांगा, कारण की ह्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी मला काहीच माहिती नाहीत. म्हणजे ते काय लावलं आहे, काय बांधलं होतं बैलांना, शिंगांना, नाकाच्या इथे वगैरे मला काहीच आयडिया नाही आहे. तर मग हे सगळं प्रोसिजर चालू होती. प्रोसिजर म्हणते काय परंपरा वगैरे. मग माझी अजून एक मामींनी पण बैलांचे पाय वगैरे धुतले. मग त्याच्यानंतर घमिल्यामध्ये आम्ही त्यांना गहू वगैरे असं खायला वगैरे दिलं होतं. आणि त्यांचं फुल एन्जॉय चालला होता बैलांचा. खूप चांगलं आम्ही त्यांना सजवलं होतं मामांनी सगळ्यांनी मिळून. मी तर त्यांना हात नव्हता लावला, मी फक्त त्यांच्यावरती रंगरंगोटी केलेली फक्त, बस. आणि कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुमच्याकडे बैलपोळा कसा साजरे करता. तो फिर ये मेरे मम्मी के पापा आहे, ते इथे नारळ फोडत होते. आणि मग त्याच्यानंतर इथे सगळे फोटोशूट चालू होतं सगळ्यांचं, एकदम लाईन बाय लाईन. आणि त्याच्यानंतर मी माझा आउटफिट देते लास्टमध्ये. मला कमेंट करून सांगा मी कशी दिसते कशी नाही.
आणि माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मामाची मुलगी बोलली मला पण घे, मग मी तिला घेतलं आणि मग ती तुमच्या सगळ्यांना हाय करत होती आणि मी तिची ॲक्टिंग करत होती. माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.